मान्सूनच्या आधी पालिकेने नालेसफाई पूर्ण करणं गरजेचं आहे। मात्र अवघी 22% नालेसफाई झाली आहे। त्यातही रस्त्यावरून दिसणाऱ्या नाल्यांचीच सफाई झाली आहे आणि झोपडपट्टी भागातील नालेसफाई करता कंत्राटदारांचे कर्मचारीच पोहोचलेले नाहीत। मिठी नदीच्या 2 वेगवेगळ्या भागांची पाहणी केली असता हे आढळून आलंय। आशिष शेलार यांनी या सगळ्या भागाचा आढावा घेतला, नाल्यांची पाहणी केली। आमच्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे ढोके यांनी केलेला ग्राउंड रिपोर्ट। तर आता आपण आलोय बांद्रातल्याच वाल्मिकी आणि महाराष्ट्र नगर मधल्या या भागात, जिकडे आपण इथे स्पष्टपणे बघू शकतो की मिठी नदीचाच हा भाग जो पूर्णपणे अस्वच्छ आहे। कचऱ्याचे ढीग मोठाले आपल्याला बघायला मिळतात आणि त्याचबरोबर अनट्रीटेड सीवेज, कोणत्याही प्रक्रिया न करता सोडण्यात आलेले सांडपाणी आपण बघतोय। अगदी जिकडे पाईपलाईन जाते तिकडे पण आपण मातीचे ढीग बघतोय। याचाच अर्थ असा आहे की तिथे कुठे ना कुठेतरी डेब्रिस डंप केलं जाते आणि हा इथली स्वच्छता अजूनही झाली नाही आहे। गेल्या वेळेला महापौरांनी नालेसफाईच्या पाहणी दरम्यान इथे खरं तर लोकांना दाखवलं होतं की इथे कधी स्वच्छता केली जाते। नावाला फक्त जो भाग मुख्य रस्त्यावर दिसतो तिथे स्वच्छता होते। त्यामुळे कुठे ना कुठेतरी नालेसफाईचं भीषण वास्तव आपल्यासमोर आम्ही आणण्याचा प्रयत्न करतोय की कसं पालिका काम करते। आणि भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी पण आरोप लावलेत की निवडणुकीचा खरं तर हवाला देत किंवा निवडणुकीचं कारण देत नालेसफाईची कामं ही रखडली आहेत। त्यामुळे सगळ्यात मोठा प्रश्न हा निर्माण होतो की यावेळेला मान्सून खूप चांगल्या प्रमाणात आहे। अशा प्रमाणात जर नालेसफाई झाली नाही तर किंवा मग पालिका मुंबईतल्या मान्सूनला तयार आहे का? व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन कुबळेसह स्वाती लोखंडे ढोके, न्यूज 18 लोकमत, बांद्रा।